तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आज विशेष काही माहिती नाही देणार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये. पण आज आपण सांगणार आहे की लोक काय म्हणतील या कारणामुळे खूप शेतकरी मित्र जास्तीत जास्त बघा, तरुण मित्र एक व्यवसायाकडे वळत नाही किंवा एक व्यवसाय करण्याचं एक थोडंसं त्यांच्या मनामध्ये एक राहतं की बाबा लोक काय म्हणतील. तर मित्रांनो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तर आपल्या शेळ्या चरायला लागल्यात आता. तर शेळ्या एक संध्याकाळच्या टायमाला आता असे एक बेजार करत नाही. खूप टकून सरतात किंवा एक जास्ती एक त्यांच्या मागे एक फिरण्याची जरूरत पडत नाही. तर बघू शकता संपूर्ण एक शेळ्या चांगल्या पद्धतीने आपल्या चरतात. पण सुरुवात बघा, लोक काय म्हणतील हा मुद्दा खूप चांगला आहे आणि आपण एक त्याच बाबतीत आपण आज एक व्हिडिओ बनवतोय. तर बघा, संपूर्ण एक आपण एक मित्रांना सांगतोय की बघा लोक काय म्हणतील याचा जर विचार मी केला असता, बघा आता माझ्याजवळ सुद्धा एक मला सुद्धा एक लोक नावं ठेवायचे की काय शेळ्या वळतो किंवा बघा आपलं एक शिक्षणमध्ये एक थोडंसं आपलं माइंड कमी चाललं. त्या कारणामुळे मग आपण या व्यवसायामध्ये उतरलो. पण मित्रांनो, ज्या टायमाला तुमची एक शाळा शिकण्याची इच्छा असेल 100% एक शाळेकडे एक लक्ष दिलं पाहिजे. आणि शाळाकडे जर तुम्ही एक दुर्लक्ष करत असाल, मग एक शाळाकडे तुमचं एक मन लागत असणे नसेल किंवा एक शाळा शिकण्याचा एक कंटाळा येत असेल, तर शक्यतो मी असं म्हणतो मित्रांनो, शिक्षण जोपर्यंत तुम्ही एक शाळा शिकत नाही आणि शाळा शिकण्याचं महत्त्व एक तुम्हाला आत्ता नाही कळणार. पण ज्या टायमाला तुम्ही एक व्यवसायामध्ये उतरसाल आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की शाळेचं काय महत्त्व आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत आपण एक शाळा शिकत आहात तोपर्यंत 100% एक शाळेकडेच लक्ष द्या. हे व्यवसाय आपलं एक जर शाळामध्ये आपलं एक हे लागत नसेल किंवा आपल्याला शाळामधलं थोडंसं एक जमत नसेल किंवा आपल्या शिक्षणाकडे थोडंसं एक दुर्लक्ष किंवा एक आपल्या शिक्षणामध्ये काही थोडंसं एक जमत नसेल, तर मित्रांनो दुसरा ऑप्शन म्हणजे हे आहे. तर हे ऑप्शन काय सोपं नाही. जे करतं आहे मित्रांनो त्याला विचारा. ते बुजुर्ग माणसं किंवा तुमचे एक आजोबा असतील किंवा एक बुजुर्ग असेल ती घरामध्ये कोणी, त्यांना विचारा की कोणतं व्यवसाय कसं आहे की काय आहे त्याच्यामध्ये मेहनत. तर एक बघण्यावरती आणि एक करणारा जो आहे मित्रांनो, एक बघणारा जो आहे त्याला एक खूप काही असं वाटतं की एक मी सुद्धा हे करू शकतो आणि खूप चांगला आहे, याच्यामध्ये खूप पैसा आहे. तर पैसा भरपूर आहे भाऊ. पैशाचं काय नाही, पैसा कोणताही व्यवसाय जर तुम्ही एक मन लावून किंवा काळजीपूर्वक केलात तर त्याच्यामध्ये 100% तुम्हाला एक पैसा राहतो. पण मित्रांनो, याच्यामध्ये मेहनत जशा पद्धतीने मेहनत केली तुम्ही तशा पद्धतीने मग तुम्हाला त्याच्यामध्ये पैसासुद्धा उरत असतोय. पण शक्यतो मी सांगतो मित्रांनो, एक मनापासून सांगतो तुम्हाला की बघा, जे तरुण मित्र आहेत, जोपर्यंत शक्यतो मी एक शाळा शिकत असाल तर एक शाळेकडेच लक्ष द्या. आणि शाळेत जेवढी मजा आहे मित्रांनो तेवढी एक कुठेच नाही. एक नाविलाजाने आपल्याला एक हाक करावं लागतं आहे किंवा एक आपलं उदरनिर्वाह याच्यावरतीच आहे. तर ह्या कारणामुळे आपलं एक करावं लागतं. इतर कामं केल्यापेक्षा याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक पैसा जास्त आहे, त्या कारणामुळे आपण हा व्यवसाय करत असतो. तर वेगवेगळे व्यवसाय करा, पण शक्यतो सुरुवातीला एक शाळेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि शाळा जर कमी प्रमाणात शिकले मित्रांनो तर त्याचा आपल्याला एक आत्ता कळत नाही. पण ज्या टायमाला आपण कोणत्याही व्यवसायामध्ये उतरत असतो, कुक्कुटपालन करा की मेंढीपालन करा, हे दूध व्यवसाय करा मित्रांनो, तर त्या टायमाला आपल्याला काय अडचणी येत असतात की आपल्याला जे आपण एक त्याच्यामध्ये बिमाऱ्या आल्या शेळ्यावरती किंवा काय तर खरेदी कशी करायची, विक्री कशी करायची, तर मग ते आपल्याला नॉलेज जमत नसतं. त्याच्यामध्ये आपली एक फसवणूक होत असते. तर मग कोणता व्यवसाय करून फायदा नाही बघा. ज्या टायमाला आपली एक फसवणूक कोणत्याही व्यवसायामध्ये होत असते, तर मग तसा व्यवसाय करून फायदा नाही. तर फसवणूक कशा पद्धतीने होते, आपल्याला एक शिक्षण कमी असते, नॉलेज कमी असते, त्या कारणामुळे आपली एक लोक फसवणूक करतात. तर त्या कारणामुळे तुम्हाला सांगत असतो की आपण नेहमी की एक शाळा शिकणं खूप गरजेचं आहे. तर एक तुमची इच्छा आहे बघा, आता आपण सांगतो तुम्हाला एक मनापासून, पण एक तुमची इच्छा आहे की एक तुम्ही एक शाळा जर शिकला तर येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही एक व्यवसाय करू शकता. तर शाळेमध्ये एक दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्हाला हे आहे आणि पहिला म्हणजे ते आहे मित्रांनो. तर आपण आज सांगणार होतो की एक लोक काय म्हणतील त्या कारणामुळे जे आपले तरुण मित्र आहेत ते एक व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो आपण की लोक काय म्हणतील. पण एक माझ्या शेळ्या भरपूर लांब लांब चालल्या, त्याच्याजवळ जातो आपण सुरुवातीला. तर लोक काय म्हणतील मित्रांनो,
याचा जर विचार केला आपण तर लोक काय करतात बघा, एक आपण घोड्यावर जर बसलो तर घोड्यावरती सुद्धा आपल्याला एक बसू देत नाही, आणि आपण पायदळी चालत असतो किंवा पायाने चालत असतो तर ते आपल्याला चालू देत नाही. तर का एक लोकांचं एक मानसिकताच अशी असते की, किंवा एक लोकांचा एक विचार जर आपण केला तर आपण कोणत्याही व्यवसायामध्ये एक यशस्वी होत नाही. आणि लोकांचं काम काय असतं मित्रांनो, की एक ज्या टायमाला एक कोणतंही आपण काम करत असतो त्या टायमाला एक लोक आपल्याला अडवत असतात. आणि लोक अडवतात कोणत्या गोष्टीला ते सुद्धा तुम्हाला सांगतो. ज्या टायमाला आपण कोणतीही चांगली गोष्ट करतो, आता कधी तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्हाला अनुभवसुद्धा असेल किंवा तुमच्यासोबतसुद्धा घडे असेल, ज्या टायमाला तुम्ही कोणतीही एक चांगली गोष्ट करायला जाता, कोणतीही असो मित्रांनो, हेच नाही शेळीपालनच नाही, कोणतंही असो, शेती घ्या, काही घ्या, गाडी घेत असाल, काही करा, चांगली गोष्ट ज्या टायमाला आपण करत असतो, चांगल्या मार्गावरती आपण लागत असतो, त्या टायमाला लोकांना एक थोडंसं एक आपल्यापासून एक जळतात लोक. आणि त्या कारणामुळे काय होतंय, लोक आपल्याला एक नाव ठेवत असतात. काय म्हणतात, बाबा काय करतोय, काय व्यवसायामध्ये काय ते बकऱ्या चारतो किंवा कुक्कुटपालनच करतो, काय गाडीचा व्यवसाय करतो. तर असे खूप काही आहेत. तर हे एकाच व्यवसायावरती माणूस थांबत नसे. आता बघा, संपूर्ण माणसाचे माइंड वेगवेगळे चालत असतात. आता माझा माइंड इथे चालतंय, कोणाचं कुक्कुटपालनमध्ये चालतंय, कोणाचं दूध व्यवसायाची आवड असते, कोणी गाय पालन करतंय. तर काय काय करेन मित्रांनो, कोणी सांगू शकत नाही आपण. कोणी एक माशी पालनसुद्धा करतंय, कोणी काय करतंय, तर ट्रॅक्टरचा व्यवसाय कर, खूप काही आहे, तर सांगू शकत नाही आपण. तर वेगवेगळ्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये लोक त्यांची ज्यांची जी आवड असती त्याच्यामध्ये काम करत असतात. तर 100% ज्याची आवड असेल, तुमच्याजवळ एक हे असेल, तर 100% कोणताही व्यवसाय करा. लोकांकडे जर लक्ष दिलात बघा, ज्या टायमाला एक थोडीशी आपल्याला पैशाची अडचण आली किंवा काही झालं आपल्यासोबत, तर जे लोक आपल्याला बोलतात की काय करतो किंवा काय आता, तर मित्रांनो त्या लोकांना एक कधीही तुम्ही एक पैशाची अडचण आली तर त्यांना म्हणावं की थोडंसं आम्हाला पैशाची गरज आहे, थोडंसं धकावता का किंवा देता का थोडेफार. तर त्यांचं एक बघा तुम्ही, पैसेच नाही ना तर काय कुठून देऊ, तर दिले असते पण माझ्याजवळ नाही, गंज त्यांच्याजवळ पैसे राहतात मित्रांनो पण देत नाही. तर लोकांचा विचार करू नका. आणि पैसा कशा पद्धतीने कमवायचा तर कमवा, कोणताही फक्त 2 नंबरचे धंदे करू नका. प्रामाणिकपणाने जो पैसा कमावला तर तोच पैसा आपल्याजवळ टिकून राहतो. त्याच्या एक पोटावरती पाय देऊन जर आपण पैसा कमावला तर ते पैसा आपल्याजवळ जास्तीत जास्त दिवस टिकत नसतो. तर प्रामाणिकपणाने कष्ट करून कोणताही व्यवसाय करा, व्यवसाय कोणताही करा, पण प्रामाणिकपणाने त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत कष्ट करा आणि तशा पद्धतीचा पैसा कमवा. तर कष्ट नाही केलात मित्रांनो तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही बघा. आणि ज्या टायमाला आपण कोणतंही काम करत नाही तर त्या टायमाला आपल्याला बघा लोक नाव ठेवत नाही. आणि ज्या टायमाला आपण कोणतं एक चांगलं काम करतो त्या टायमाला लोक आपल्याला नावं ठेवतात. आणि ज्या टायमाला आपल्याला बघा एक मुद्दा चांगला आहे बघा, ज्या टायमाला आपल्याला थोडंसं काही अडचण आली किंवा काय आली तर लोक आपल्याला एक वेळेस जेवणसुद्धा देत नाही, किंवा एक टाईम आपल्याला कोणी जेवण देत नाही किंवा आपल्याला कोणी धकवत नाही. तर लोक धकवतच नाही मित्रांनो. तर त्यांचं तुम्ही एक मनावरती एवढे विचार घेऊ नका, लोक एक काय बोलतील किंवा काय. तर लोक ज्या टायमाला तुम्ही एक बघा, कोणत्याही व्यवसायामध्ये कोंबडी पालन करा, दूध व्यवसाय करा, इतर भरपूर व्यवसाय, तर त्या व्यवसायामध्ये ज्या टायमाला तुम्ही एक सक्सेस होतात किंवा ज्या टायमाला त्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी किंवा एक चांगल्या पद्धतीने तुमचा एक व्यवसाय चालत असतो, त्यामध्ये एक तुम्हाला चांगल्या पद्धतीचे इन्कम, तुमचं एक उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीत होत असतं, त्या टायमाला काय बघा, तेच लोक नाव ठेवणारे लोक काय म्हणतात, हा पोरगं खूप कष्टाळू आहे आणि सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीचं काम करतो. तर काही लोक म्हणतात बघा, आणि काही ते तुमच्या समोर म्हणतील आणि तेच लोक काय म्हणतील, दुसरीकडे जाईल, सर्वसाधारण दुसऱ्या माणसाला म्हणतील की आपल्याजवळ ज्या टायमाला आपल्याजवळ राहतात त्या टायमाला अशा पद्धतीने आपल्यासमोर बोलतात आणि आपल्या पाठीमागे काय त्या व्यवसायामध्ये काय उरतंय, काय कष्ट आहे त्याच्यामध्ये, आणि काही करतात. तर लोकांकडे जर लक्ष दिला तर कोणत्याही व्यवसायामध्ये आपण यशस्वी होत नाही. तर सांगण्याचा मुद्दा बघा, तरुण मित्र खचून जातात, तर भावांनो खचून जाऊ नका. कोणताही काम करा, फक्त पैसा छापा, पैशाशिवाय या दुनियामध्ये काहीच नाही. आणि ज्या टायमाला तुमच्याजवळ पैसा असेल तर चांगले तुमचे लोक पायाखाली असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा,
आणि तुमच्या म्हणण्यावरती कोणतंही काम होऊ शकतं आणि तुम्हाला कोणी एक नावसुद्धा ठेवत नाही. ज्या टायमाला तुमच्याजवळ पैसा असतात, तर ज्या माणसाजवळ पैसा असला त्या माणसाला खूप काही किंमत आहे या दुनियामध्ये आणि ज्या माणसाजवळ एक पैसा नाही त्या माणसाला कोणी विचारतसुद्धा नाही. तर याची खरी परिस्थिती आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. चला संध्याकाळ झाली, आपण शिळ्या नेतोय आता शेडवरती. तर भेटूया एक अशाच एक व्हिडिओसोबत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपले एक सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला एक पाहायला मिळतील. तर आपण शेळीपालनाबद्दल जेवढं आपल्याला एक माहिती आहे किंवा एक जेवढं आपल्याला चांगलं वाटत असते तशा पद्धतीने आपण एक या चॅनलवरती माहिती देत असतो, जेणेकरून कोणत्याही शेतकरी मित्राला अडचण येऊ नये. तर भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.